नमस्कार. मी कांचन प्रवीण कुर्वे आणि आज मी तुम्हाला ज्या शाळेविषयी सांगणार आहे ती शाळा म्हणजेच अनुभूती प्रशाला. अनुभूती प्रशाला हिचं आधीचं नाव वासू फाउंडेशन असं होतं. इथे माझी मुलगी शिकत होती. ती 2ऱ्या वर्गापर्यंत तिथे शिकली आणि आता सध्याच्या परिस्थितीत माझा मुलगा तिथे शिकत आहे. तो आता 3ऱ्या वर्गात आहे. शाळेचं सांगायचं झालं तर शाळा ही फार छान आहे. इथल्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, मॅडम नंदुरकर, यांचं योगदान या शाळेसाठी फार चांगलं आहे. कारण शाळेत शिकत असताना काय होत असतं की मुलांवर आता छोट्या मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रेशराईज जास्त प्रमाणात केलं जात होतं. पण या शाळेत तसं काही नसून मुलांच्या कलाकलाने शिकवल्या जाते आणि मुलांची कन्सेप्ट क्लिअर होऊनच मुलं चांगलं शिकू शकतात असं आम्हालाही वाटते आणि आता ते सगळ्यांना जाणवतही आहे. आणि तीच पद्धत या शाळेत आपल्याला पाहायला मिळते. मग ती मुलांच्या हाताचा कारक विकास असो किंवा बुद्धीचा विकास असो, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट करून मुलांना त्याच्यामध्ये प्रावीण्य कसं निर्माण करता येईल याची सगळ्यात जास्त याच्यावर म्हणजे जास्त भर याच्यामध्ये दिला जातो. जसं मुलांना गालिचा तयार करणे फुलांचा, त्याप्रमाणे दुसरं म्हणजे की मुलांना प्रमाणाचं माप समजलं पाहिजे म्हणून त्यांच्याकडून निंबू पाणी कसं बनवायचं, पनीर कसं बनवायचं हे शिकवल्या जाते. पण याचं कारण याच्यासाठी आहे की हे मुलांना का गरज आहे असं आपण जेव्हा म्हणतो, पण भविष्यात याचा विचार किंवा भविष्यात या गोष्टीचं महत्त्व त्या मुलांना कळते आणि आपल्यालाही कळते की ह्या गोष्टी त्या शाळेत शिकवल्या होत्या त्या योग्य प्रमाणात आणि बरोबरच होत्या. कारण पनीर बनवत असताना किती लिटर दूध घ्यायचं, लिटरचं प्रमाण कसं असते हे त्यांना कळते. निंबू पाणी जर बनवत असेल तर ते जेवढ्या निंबू पाणीमध्ये साखरेचं प्रमाण किती असायला पाहिजे, प्रोपोर्शनेट कसं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात आणि यामुळे मुलांची कन्सेप्ट क्लिअर होते. त्याचबरोबर आता जेव्हा मुलगा शिकत आहे, मुलगा शिकत असताना सुद्धा मला काहीही प्रॉब्लेम गेलेला नाही. कारण करोनाच्या काळात सगळेच मुलं सगळे म्हणजे असं म्हणू शकतो की आपण सगळे डम झालेले होते आणि यातच माझ्या मुलाचं ना नर्सरी झालं ना KG1 झालं असल्यामुळे मला तर जास्तच याचा त्रास झाला. पण मी या शाळेत टाकल्यानंतर मला याचा त्रास फार कमी झाला. त्याच्या सगळ्या गुणांचा विकास झाला, त्याला लिहिता यायला लागलं, त्याला वाचता यायला लागलं. आणि मुलीचंही तेच आहे की मुलगी जेव्हा शिकत होती तेव्हा तिचं वाचन छान होतं, तिचं हँडरायटिंग छान होतं, रादर तिची कन्सेप्टही खूप छान होती. त्याच्यामुळे मुलांच्या कलांनी समोर जाऊन त्यांना शिकवण्याची कला ही या शाळेत फार चांगली आहे. त्याचबरोबर इतरही टीचर स्टॉप आहे जे सुद्धा मुलांना त्यांच्याप्रमाणे त्यांच्या ज्यांच्यात त्यांची आवड आहे त्या आवडीचा विचार करून त्यांना शिकवतात. त्याच्यामुळे त्यांच्या गुणांना इथे जास्त प्रोत्साहन दिलं जातं आणि मुलं समोर याचा उपयोग चांगल्या प्रकारे करतो याचा मला चांगला अनुभव आहे. अशी ही आगळीवेगळी शाळा म्हणजेच अनुभूती प्रशाला.